शालोम प्रियजन हो, भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. प्रभू देवा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्यापुढे नतमस्तक होतो, सर्व मान महिमा गौरव तुला देतो. ज्याचं आम्ही वंदन करावं, स्तवन करावं असा केवळ तूच आहेस. आणि आम्हाला आशीर्वाद दिलेला आहेस की आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येऊन तुझी उपासना करू शकतो, आराधना करू शकतो आणि प्रभुदेवा तुझ्याशी बोलू शकतो आणि त्याच वेळेस तुझ्या सानिध्याचा अनुभव देखील घेऊ शकतो. या तुझ्या अपरंपार दयेबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रभू, आज आम्ही सर्वजण उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आमची उपासना मान्य करून घे. आम्हाला तुझ्या वचनामधून तू बोध कर आणि त्यानुसार आम्ही आमचं जीवन बदलावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. आमच्याद्वारे इतरांना आशीर्वाद मिळू दे म्हणून तू आम्हाला आज आशीर्वाद दे. प्रभू, आमच्या देशासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आम्ही या देशासाठी तुझा आशीर्वाद मागतो. सर्वांना तुझा आशीर्वाद दे, सर्वांना सुबत्ता दे, सर्वांना तुझी शांती दे, तुझा आनंद दे आणि म्हणून सर्वांना तुझं नाव सांगण्यासाठी आमचं सहाय्य कर. तू आम्हाला आनंद दिला आहेस, तो आनंद त्यांनाही मिळावा अशी आमची मनापासूनची इच्छा आहे आणि म्हणून आमचं सहाय्य कर अशी आम्ही तुला विनंती करतो. या देशावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. प्रभू, ही सर्व उपासना आम्ही तुझ्या हातात देतो. प्रार्थना येशू आमचा तरणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभूची उपकार स्तुती करूया. आज भारताचा प्रजासत्ताक दिन आपण सगळेजण साजरा करत आहोत. कवी म्हणतो, आवाज एक अमुचा, संकल्प एक अमुचा, प्राणाहुनी प्रिय आम्हाला भारत देश आमुचा. साताऱ्याहून शरद गायकवाड यांची ही रचना संजीवनी आणि अपर्णा गात आहेत. प्राणाहुनी प्रिय आम्हाला भारत
आवाज एक आमचा, संकल्प एक आमचा, प्राणाहुनी प्रिय आम्हाला भारत देश आमचा. आवाज एक आमचा, आवाज एक आमचा, आवाज एक आमचा, आवाज एक आमचा. संजीवनी, अपर्णा, तुम्ही शरदादांचं हे सुंदर गीत सादर केलं. तुमचे मनपूर्वक आभार. यावेळेस आपण कविवर्य रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचं गीत ऐकूया, जे आपल्या परिचयाचं आहे. उपासना संगीतामधलं गीत प्रियकर हिंदुस्तान आमुचा. सिस्टर पल्लवी मिस्त्री हे गीत सादर करतायत. सुप्रभात, गुड मॉर्निंग आणि शालोम. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने, आपल्या देवाने आतापर्यंत ह्या आपल्या भारत देशाला अनेक परिस्थितींमधून सांभाळलेला आहे. आपल्याला सुबत्ता दिलेली आहे, आपल्याला आशीर्वादाचं जीवन दिलेलं आहे. म्हणून जगाचं माहिती नाही, पण आपण यहोवा देवाची मुलं म्हणून त्या अब्राहमाच्या, इसाहकाच्या आणि याकोबाच्या देवाला धन्यवाद देऊया. कारण की आपल्याला एक माहिती आहे, स्तोत्रसंहिता 22:28 मध्ये सांगितल्याप्रमाणे, कारण राज्य परमेश्वराचे आहे, तो जगावर अधिकार करणारा आहे. कारण राज्य परमेश्वराचे आहे आणि तो जगावर अधिकार करणारा आहे. हालेलुया, देव बापाची स्तुती असो. आणि उपासना संगीतातून यावेळेस आपण गीत नंबर 602 हे गाऊया देव बापाच्या स्तुतीसाठी. या
स्तोत्र संहिता 33 आणि 12 आपल्याला सांगतं, परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत. आपण म्हणूया, परमेश्वर भारत राष्ट्राचा, भारत देशाचा देव आहे. भारत देश आशीर्वादित आहे. त्याने आपल्याला आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे आणि आपण सुखी आहोत. आमेन. हालेलुया, हालेलुया. पल्लवीताई, या सुंदर गाण्यातून तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. मिरजेहून बंधू विजय विस्पुते प्रभूचं वचन वाचण्यात आपलं पुढारीपण करतायत. शालोम एव्हरीवन. पुन्हा एक वार मराठी शास्त्रभाग वाचण्याचा हा मान मला दिला गेलेला आहे, म्हणून मी उपकार मानतो. या सहभागितेमध्ये वैयक्तिकरित्या सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी देवाचे उपकार मानतो. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो निर्गम या पुस्तकातनं 20वा अध्याय 1 ते 17 ही वचनं आपण वाचणार आहोत. निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय 1 ते 17 ही वचनं तुम्हासाठी मी बायबल सोसायटी ऑफ इंडियाच्या व्हर्जन मराठी शास्त्रातनं वाचतो. 10 आज्ञा. आणि देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावे. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यावर मी दया करतो. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी यांनीही करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नको. येथे आजचा दिलेला शास्त्रभाग संपतो. देव परमेश्वर ही वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. धन्यवाद. बंधू विजय, प्रभूचं वचन वाचण्यात तुम्ही आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तत्परतेनं आपलं रेकॉर्डिंग आम्हाला पाठवलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून हे गीत गाऊया.
आपण उपासना संगीतामधून 126 नंबरचं गीत गाऊया आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला सादर करूया. मागच्या रविवारी आपण 117 नंबरचं गाणं गायलं, कोण मित्र येशूवाणी, आणि त्यानंतर आता एकदम 126 म्हणजे इतकी गाणीमध्ये आपण गालेली आहेत, कारण बरीच गाणी आपल्याला माहीत नाहीत. उपासना संगीतामध्ये जवळजवळ 800 गाणी आहेत, पण त्यापैकी कदाचित 100 गाणीच आम्ही गातो, नाही का? आणि मंडळीसाठी इतका सुंदर ठेवा देवानं आम्हाला दिलेला असताना आपण त्याचा उपयोग करू शकत नाही, हे फार दुःखाची गोष्ट आहे. नवीन गाणी आपण गातो. अनेकदा मंडळीमध्ये हिंदीमध्ये भक्तिगीतं गायली जातात, परंतु मराठी मंडळीमध्ये इतकी सुंदर उपासना संगीतातील गीतं असताना आपण ती गात का नाही, याचं मला फार आश्चर्य वाटतं. तर आपण 126 नंबरचं गीत गाऊया आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण दान देऊ इच्छिता तर आपलं दान आम्हाला जरूर पाठवा. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, दयाची वार्ता सांगता लज्जान माने मी. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मने घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तो टाकणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मने घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. दया जीवात्मा सोपिला, सदा तो रक्षणा. तो न्यायकाळीही मला नाहीच सोडणार. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मने घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. मलाही तो देवासमोर प्रेमाने पत्करी. स्वर्गात माझा हर्ष थोर, अक्षय वाढवी. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मने घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. सर्व समर्थ प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस आम्हाला दिलास, तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, वचनावर मनन करण्यासाठी ही सुंदर संधी तू आम्हाला दिली आहेस. प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू रोज आणि रोज आमची काळजी घेतोस, आम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा करतोस. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवास देतोस. प्रभू, तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल, विश्वासूपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी
अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदासाठी आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझे अनेक आध्यात्मिक आशीर्वाद आणण्यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे अशी आम्ही तुला विनंती करतो. आणि आता आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना प्रभू आम्ही तुझं सहाय्य मागतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचं शिक्षण तू आम्हाला दे, तुझ्या वचनाचा उलगडा तो आम्हाला कर आणि जे काय आम्ही शिकू ते आमच्या जीवनामध्ये त्याचं अवलंबन आम्हाला करता यावं यासाठी तुझी कृपा तो मला पुरव अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तो आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्या सगळ्यांचे आवडते वक्ते प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते याचा अतिशय आनंद वाटतो. जरी कदाचित आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही तरीसुद्धा या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण एकत्र भक्ती करू शकतो, प्रभूची स्तुती करू शकतो, प्रभूचं वचन ऐकू शकतो. आणि टेक्नॉलॉजीचा हा फार चांगला उपयोग, फार चांगली मदत आम्हाला होत आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. अर्थात टेक्नॉलॉजीचे जसे फायदे आहेत तसेच त्यामध्ये रिस्कसुद्धा आहे, धोकेसुद्धा आहेत, ज्याचा अनुभव मागच्या वर्षामध्ये मी घेतला आणि आपल्यापैकी अनेकांनी कदाचित घेतला. परंतु प्रभूची स्तुती असो की प्रभू आपलं सहाय्य करत आहे, आमचं मार्गदर्शन करत आहे. या नवीन वर्षामध्ये आपण 4थ्या आठवड्यामध्ये आलो आहोत आणि प्रभूनं आम्हाला सर्वांना सांभाळलं, आमची काळजी घेतली, आमचं संरक्षण केलं, आम्हाला आरोग्य दिलं. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आज 26 जानेवारी 2025 हा दिवस आहे, बरोबर. भारतामध्ये आज अनेकांची सुट्टी वाया गेली म्हणून काही जणांना वाईट वाटत असेल. परंतु भारताच्या इतिहासामध्ये 26 जानेवारी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, नाही का? मी लहान असताना मला यामधला फरक समजत नव्हता. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, म्हणजे दोन्ही स्वातंत्र्य दिन आहेत अशा प्रकारचा माझा गैरसमज होता. आणि मला असं वाटतं आजसुद्धा अनेक जणांचा हा गैरसमज आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि हे दोन्ही दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा सोहळा आहे. परंतु या दोन्ही दिवसांमध्ये खूप फरक आहे, नाही का? 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांच्या सत्तेपासून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. एक स्वतंत्र देश म्हणून आम्ही उदयास आलो, आमची सुरुवात झाली. परंतु या देशाचा राज्यकारभार कसा चालवायचा यासंबंधी मोठा प्रश्न होता. कशा प्रकारे हा देश इथून पुढे चालणार आहे? आजपर्यंत तो गुलामगिरीमध्ये होता, आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत. परंतु या स्वातंत्र्यामध्ये लोकांवर राज्य कसं करायचं, आमचे दैनंदिन व्यवहार आणि इतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्यावर कशा प्रकारे नियंत्रण असेल या गोष्टींचा विचार केल्यामुळं आमच्या देशाच्या पुढाऱ्यांनी एक समिती स्थापन केली, राज्यघटना समिती. आणि त्याचे प्रमुख होते डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि त्यांच्या पुढारीपणाखाली राज्यघटना किंवा संविधान, भारताचं संविधान हे निर्माण करण्यात आलं, तयार करण्यात आलं. आणि म्हणून हा अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे. हो, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं होतं 15 ऑगस्ट 1947ला. परंतु 26 जानेवारी 1950मध्ये आम्ही प्रजासत्ताक राज्य झालो. आमचा देश कोणत्या मार्गाने जाणार आहे, आमच्या देशाचा राज्यकारभार कोणत्या पद्धतीने चालणार आहे यावर आम्ही निर्णय घेतला. आणि तेव्हापासून आजपर्यंत एक लोकशाही राज्य म्हणून भारत उदयास आला. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य अशा प्रकारे या प्रजासत्ताकाला, या लोकशाही राष्ट्राला संबोधित केलं जातं. आणि आम्हाला अतिशय अभिमान आहे की आमच्या राष्ट्राच्या पुढाऱ्यांनी अतिशय सुंदर संविधान तयार केलेलं आहे, राज्यघटना तयार केलेली आहे आणि आम्हाला ती दिलेली आहे. आणि त्या राज्यघटनेवर आधारित या राज्याचे सर्व कारभार चालावेत ही अपेक्षा आहे. अर्थात गेल्या काही काळामध्ये आपण पाहत आहोत की संविधान बदलण्याचा प्रयत्न होत आहे,
संविधानातील काही जे विचार आहेत, मुद्दे आहेत, ते नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. उदाहरणार्थ धार्मिक स्वातंत्र्य. संविधानानं, राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला आपल्याला हवा, आपल्याला पाहिजे तो धर्म त्याचं पालन करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. केवळ धर्माचं पालनच करणं नाही, परंतु त्या धर्माविषयी इतरांना सांगणं, त्या धर्माचा प्रसार करणं, आपले विचार व्यक्त करणं, याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने आम्हाला दिलेलं आहे. परंतु आज आपण काय पाहतो? आमच्या देशातील अनेक राज्यांमध्ये अँटी कन्व्हर्जन लॉ, धर्मांतर विरोधी कायदा हा निर्माण करण्यात आलेला आहे. आणि त्याचा प्रमुख उद्देश आम्हाला हा दिसतो, ख्रिस्ती लोक जे काही कार्य करत आहेत, सुवार्ता प्रसाराचं जे कार्य करत आहेत ते थांबवावं. इतर धर्मातील कोणीही ख्रिस्ती होऊ नये यासाठी वेगवेगळ्या राज्य सरकारमध्ये प्रयत्न करण्यात येत आहेत. आज उत्तरेमधील काही राज्यांमध्ये एखादा ख्रिस्ती पाळक एखाद्या घरामध्ये, ख्रिस्ती घरामध्ये जाऊन प्रार्थना घेतो, तरीसुद्धा त्यांच्यावर हल्ला करण्यात येतो, त्यांना अटक करण्यात येते, त्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात येतं, त्यांच्यावर केसेस चालतात. आणि अशा प्रकारचा अत्याचार, अशा प्रकारचा अन्याय आज ख्रिस्ती लोकांवर होताना आम्हाला दिसतो. पहा, अतिशय सुंदर राज्यघटना आम्हाला मिळालेली आहेत, तरीसुद्धा ती राज्यघटना बाजूला सारून त्याच्यातील काही प्रमुख जे स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे ते नाकारून आज अनेक नागरिकांवर अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे, हे आपल्याला आज भारतामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणूनच आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. राज्यघटनेनं जो अधिकार आम्हाला दिलेला आहे, जे स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे, ते अबाधित राहावं यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवा, आम्ही प्रार्थना करायला हवी. आज अशा अनेक ख्रिस्ती संस्था आहेत, या राज्यघटनेप्रमाणे आम्हाला स्वातंत्र्य मिळावं, अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक वकील आहेत, अनेक ख्रिस्ती विचारवंत आहेत, जे या चळवळीमध्ये सहभागी आहेत आणि ख्रिस्ती लोकांवर जे अन्याय होत आहेत ते थांबवावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. पवित्र शास्त्रामध्ये राज्यघटनेसंबंधी आम्हाला काय पाहायला मिळतं का? तर आज आपण त्याचा विचार करूया. पवित्र शास्त्रामध्ये ज्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत त्या केवळ ख्रिस्ती लोकांनाच नाही, परंतु जगातील अनेक धर्माच्या अनेक लोकांना माहीत आहेत. कारण 10 आज्ञा हे जणू काही संपूर्ण जगासाठी एक अत्यंत मूलभूत अशा प्रकारचं एक डॉक्युमेंट झालेलं आहे. एक अत्यंत पायाभूत अशा प्रकारचं हे विधान झालेलं आहे, हे साहित्य झालेलं आहे की ज्याचा उपयोग संपूर्ण जगामध्ये अनेक लोक करतात. अनेक जगामध्ये जी न्याय व्यवस्था आहे, जे कायदे आहेत, ते सर्व 10 आज्ञेवर आधारित आहेत असं काही जणांचं म्हणणं आहे. आपल्या आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे तो निर्गमाचं पुस्तक, याचा 20वा अध्याय, 1 ते 17 ही वचनं आहेत. आणि त्याचं वाचन आपल्यासाठी माझे मित्र ब्रदर विजय विस्पुते, जे मिरजमध्ये असतात, त्यांनी केलं. मी त्यांना विनंती केली की आजच जर तुम्ही रेकॉर्डिंग केलं आणि पाठवलं तर बरं होईल. आणि त्यांनी काही तासातच ताबडतोब रेकॉर्डिंग केलं आणि मला पाठवून दिलं, आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा ब्रदर विजय कुमार, जे धारवाडला असतात, त्यांनी वाचन केलं आणि ताबडतोब पाठवलं. आणि अशा प्रकारे आपण सर्व आम्हाला अतिशय तत्परतेनं मदत करता या सेवेमध्ये, त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. निर्गम 20वा अध्याय 1 ते 17 या ठिकाणी आपल्याला 10 आज्ञा आढळतात. परंतु देवानं मानवाला आज्ञा कधीपासून दिल्या? अगदी प्रारंभापासून. देवानं पहिला मनुष्य जो निर्माण केला, आदाम आणि त्याची पत्नी हवा, या दोघांना परमेश्वराने आज्ञा दिली होती, इथं सर्व झाडांचं फळ खा, परंतु बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नका, खाल तर मराल. ही पहिली आज्ञा बायबलमध्ये आपल्याला आढळते. आणि अशा प्रकारे आज्ञांची सुरुवात उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्थात पुढे जेव्हा आपण जातो त्यावेळेस देवानं अनेकांना पाचारण केलं. देवानं अब्राहमाला पाचारण केलं. देवाचं पाचारण ऐकून अब्राहम देवाच्या मागे जायला लागला. त्यानं आपलं घरदार, गणगोत, आपली सर्व मालमत्ता सर्व सोडली. त्याला माहीत नव्हतं कुठं जायचं आहे. आणि म्हणूनच त्यानं परमेश्वराच्या वाणीवर, परमेश्वराच्या शब्दावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व असं गणण्यात आला. आणि अब्राहम आपल्या या विश्वासाच्या द्वारे आमचा
विश्वासाचा पिता ठरला आहे. ही इज द फादर ऑफ फेथ. पुढे आपण पाहतो की देवानं मोशेला पाचारण केलं आणि इस्रायल लोकांची मिस्रातून सुटका करण्यासाठी देवानं मोशेचा उपयोग करून घेतला. आणि मग इस्रायल लोकांच्या सुटकेचा जो अत्यंत थरारक असा अनुभव आहे, जो वृत्तांत आहे, तो आपल्याला निर्गमाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. मिस्राच्या गुलामगिरीतून इस्रायल लोक हे स्वतंत्र झाले, परंतु ते गुलामगिरीमध्ये 430 वर्ष होते. त्यानंतर देवाने त्यांना स्वतंत्र केलं. तांबडा समुद्र ओलांडून जेव्हा ते पलीकडे गेले तेव्हा ते जणू काही एक राष्ट्र म्हणून उदयास आले होते. त्यांना वचनदत्त देशाचं अभिवचन देवानं दिलं होतं, परंतु त्यांच्या आज्ञाभंगामुळं त्यांना 40 वर्ष अरण्यामध्ये भटकावं लागलं. आणि त्या काळामध्ये इस्रायल लोक हे राष्ट्र म्हणून उदयास आले आणि राष्ट्र म्हणून ते प्रस्थापित झाले. अर्थात जेव्हा ते प्रत्यक्ष वचनदत्त देशामध्ये आले त्यावेळेस एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून ते जगू लागले. आणि या स्वतंत्र राष्ट्रानं आपला राज्यकारभार कसा पाहावा, आपलं दैनंदिन कामकाज कसं पाहावं, लोकांना कसं सांभाळायचं, यासाठी देवानं काही मार्गदर्शन केलं. आणि ते मार्गदर्शन म्हणजे 10 आज्ञा आहेत. तर या 10 आज्ञांचा अभ्यास आपण परमेश्वराच्या वचनातून करूया. निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय, पहिलं वचन. आणि देव हे सर्व शब्द बोलला. इथून पुढे जे काही बोललेलं आहे ते सर्व देवाचे शब्द आहेत. इट इज द वर्ड ऑफ गॉड. हे देवाचं वचन आहे. आणि परमेश्वर काय म्हणतो इस्रायल लोकांना? ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. इंग्रजीमध्ये आय ॲम हा शब्द वापरला. मी आहे. परमेश्वराचं ते नाव आहे, मी आहे. हा कोण परमेश्वर आहे की जो मला त्याच्या मार्गामध्ये चालण्यासाठी बोलावत आहे? त्या परमेश्वराला ओळखण्याची आम्हाला गरज आहे. आणि इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी जिवंत परमेश्वराला ओळखावं, ही पहिली गोष्ट त्यांनी करायला हवी होती. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की मी आहे. आय ॲम हू आय ॲम. मोशेनं परमेश्वराला नाव विचारलं नाही का, त्यावेळेस त्याने स्वतःची ओळख करून देताना काय सांगितलं? मी आहे तो आहे. ते परमेश्वराचं नाव आहे. आणि मग इस्रायल लोकांसाठी त्याने काय केलं हे तो सांगतो. आणि त्यानंतरच इस्रायल लोकांनी कशा प्रकारचं जीवन जगावं, परमेश्वराच्या मार्गामध्ये कसं चालावं, यासंबंधी तो त्यांना मार्गदर्शन करतो, आज्ञा देतो. आणि पहा, आमच्या जीवनामध्ये सुद्धा हे व्हायला हवं. परमेश्वराचं आज्ञापालन करण्या अगोदर आम्हाला त्याची ओळख करून घेणं आवश्यक आहे. आम्ही त्या जिवंत देवाला ओळखलं आहे का? आणि हे अनेकांच्या बाबतीमध्ये खरं आहे की होय, आम्ही चर्चमध्ये असतो, ख्रिस्ती घरात आमचा जन्म झाला आहे, परंतु जिवंत देवाच्याने आमची ओळखच नाही. ही वस्तुस्थिती आज अनेकांच्या बाबतीमध्ये आहे. माझ्याही बाबतीमध्ये होती. माझे वडील पाळक होते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला मी ओळखत नव्हतो. मला स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झाली. मी पापांबद्दल पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारला आणि त्यानंतर परमेश्वराच्या बरोबरचा माझं नातेसंबंध सुरू झाले. परमेश्वराने माझ्यासाठी काय केलेलं आहे हे मला समजलं. इस्रायल लोकांना त्याने आठवण करून दिली की मी तुम्हाला दास्यातून बाहेर आणलं. परमेश्वर आज आम्हाला सुद्धा ते सांगत आहे की मी तुला तुझ्या पापांपासून मुक्त केलं आहे. आणि तो अनुभव आम्हा प्रत्येकाला असणं अत्यंत आवश्यक आहे. आज्ञानंतर आहेत. सर्वप्रथम आम्ही परमेश्वराला ओळखणं, प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा आणि प्रभू आहे म्हणून त्याला ओळखणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तो आम्हाला त्याच्या आज्ञा सांगतो. पहिली आज्ञा काय आहे? 3रं वचन, माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. सर्वप्रथम देव स्वतःची ओळख करून देतो आणि मग तो त्यांना सांगतो, माझ्या खेरीज तुला अन्य देव नसावेत. मी सुद्धा तुमचा देव आणि दुसरे अनेक देव हे मला चालणार नाही. परमेश्वर अत्यंत ईर्ष्यावान आहे. त्याला आपल्या समोर कुठलाही प्रतिस्पर्धी नको आहे. होय, त्याच्या एका देवदूतानंच त्याला आव्हान केलं आणि त्याचं पतन झालं आणि तो सैतान झाला, तो देवाचा शत्रू झाला. आणि म्हणून देवाला कोणी आव्हान करू शकत नाही. देवाबरोबर कोणी स्पर्धा नाही करू शकत. माझ्यासमोर तुला अन्य देव नसावेत.
आम्ही कदाचित म्हणू नाही आम्ही तर फक्त येशू ख्रिस्तावरच विश्वास ठेवतो. होय, तरीसुद्धा कदाचित आम्ही इतर अनेक गोष्टींना आपल्या जीवनामध्ये स्थान देतो. तात्विकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या कदाचित आम्ही त्यांना देव म्हणणार नाही, परंतु देवाची जागा जर कुठली इतर गोष्ट घेत असेल तर त्याचा अर्थ आम्ही अन्य देवांना स्थान देत आहोत. परमेश्वराची पहिली आज्ञा ही आहे की माझ्यासमोर तुला अन्य देव नसावेत, माझ्या खेरीज तुला अन्य देव नसावेत. आणि आम्ही सर्वांनी हे अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आपण ह्या 10 आज्ञाचा विचार का करत आहोत बरं? आज प्रजासत्ताक दिन आहे, बरोबर? प्रजासत्ताक राष्ट्र यासाठी निर्माण झालं की एक घटनेची चौकट निर्माण करण्यात आली. या चौकटीमध्येच सर्व व्हायला हवं. या देशाचा राज्यकारभार, या देशाचे कायदे हे सर्व संविधानाच्या खाली असायला हवेत. राज्यघटनेच्या चौकटीमध्येच सर्व असायला हवं, ही राष्ट्रप्रमुखांची इच्छा होती. त्याच प्रकारे इस्रायल लोकांना देवाने एक चौकट दिली. 10 आज्ञा ही एक चौकट आहे. या चौकटीमध्येच तुमचं जीवन असलं पाहिजे. तुम्हाला जर माझ्या मार्गात चालायचंय, तुम्हाला जर माझे लोक म्हणून जगायचं असेल, माझं राष्ट्र देवाचं राष्ट्र म्हणून तुम्हाला या जगामध्ये राहायचं असेल, तर तुम्हाला या 10 आज्ञांच्या चौकटीमध्ये राहावं लागेल. अर्थात 10 आज्ञा म्हणजे केवळ 10 आज्ञा नाही. 10 आज्ञा ही सुरुवात आहे. हा कदाचित एक पाया आहे. निर्गमाच्या पुस्तकामध्ये 10 आज्ञा सांगितलेल्या आहेत, परंतु ही केवळ सुरुवात आहे. निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद या सर्व पुस्तकांमध्ये 10 आज्ञाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याचं विस्तृतीकरण करण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच अनुवादाच्या पुस्तकामध्ये पुन्हा एकदा 10 आज्ञा आपल्याला पाहायला मिळतात. 5व्या अध्यायाच्या 1 ते 21 या वचनांमध्ये आम्हाला पुन्हा एकदा 10 आज्ञा पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे 10 आज्ञा म्हणजे इस्रायल लोकांसाठी एक चौकट होती. आणि आज आम्हाला सुद्धा देवाचं वचन ही चौकट दिलेली आहे. या चौकटीमध्येच आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. आमचं जीवन यावर आपण उभारत आहोत का, हा प्रश्न आम्हाला विचारायला हवा. आपण अगदी थोडक्यामध्ये 10 आज्ञांचा विचार करणार आहोत, कारण प्रत्येक आज्ञाचा जर आपण सखोल अभ्यास केला तर कदाचित आम्हाला 10 रविवार 10 आठवडे लागतील. परंतु आज आम्हाला या भक्तीमध्येच 10 आज्ञाचा थोडक्यात सारांश परामर्श करायचा आहे. दुसरी आज्ञा परमेश्वराने जी दिली 4थ्या वचनामध्ये, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. देवाची अत्यंत स्पष्ट आज्ञा आहे की तुम्ही मूर्ती बनवू नका. त्याची स्वतःची मूर्ती सुद्धा बनवायची आम्हाला परवानगी नाही आहे. म्हणून आपण येशूची मूर्ती सुद्धा करून त्याची पूजा करू शकत नाही. कोणत्याही प्रकारची कोरीव मूर्ती करू नको ही अत्यंत स्पष्ट आज्ञा देवानं इस्रायल लोकांना दिली. इस्रायल लोक ज्या परिस्थितीमध्ये राहत होते, त्यांच्या आजूबाजूला असे अनेक राष्ट्र होते की जे मूर्तीपूजा करणारे होते, आणि त्याचा प्रभाव इस्रायल लोकांवर सुद्धा झाला हे आपल्याला पाहायला मिळतं. निर्गमाच्या पुस्तकामध्येच आपण पाहतो की त्यांनी एक वासरू बनवलं आणि त्या वासराची पूजा ते करायला लागले. इस्रायल लोक काय आहेत, त्यांचा स्वभाव काय आहे हे परमेश्वराला माहीत होतं, म्हणून त्याने अत्यंत स्पष्टपणे त्यांना आज्ञा केली की आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. आणि आज आमच्यासाठी सुद्धा हे खरं आहे. आमच्यासमोर कुठल्याही प्रकारचे कोरीव मूर्ती आपण करू शकत नाही. काही घरामध्ये आम्ही फोटो लावतो, काही घरामध्ये फोटोसमोर उदबत्ती किंवा कॅन्डल, मेणबत्ती जाळली जाते. हे देवाच्या वचनाला धरून नाही आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची प्रतिमा देवाची तयार करू शकत नाही, कारण आमच्या डोळ्यांनी आम्ही देवाला पाहू शकत नाही. देव काय आहे शारीरिकदृष्ट्या आम्ही समजू शकत नाही. आम्ही त्याला आत्म्याच्या द्वारेच ओळखू शकतो, आत्म्याच्या द्वारेच आम्ही पाहू शकतो. आणि म्हणून देवानं मला दर्शन दिलं, देव मला दिसला, असं जे काही सांगितलं जातं ते देवाच्या वचनाला धरून नाही आहे. देव त्याच्या वचनाद्वारेच आमच्याशी बोलतो. देव शारीरिकदृष्ट्या कोणालाही दर्शन देत नाही. होय, पवित्र शास्त्रामध्ये काही उदाहरणं आपल्यासमोर आहेत, परंतु त्याचा अर्थ त्यांनी आपल्या डोळ्यांनी देवाला पाहिलं असं सुद्धा होत नाही. त्यांनी देवाच्या सानिध्याचा अनुभव घेतला. कदाचित देवाचे शब्द त्यांना ऐकू आले, परंतु त्यांनी डोळ्यांनी येशूला पाहिलं, देवाला पाहिलं असं आपल्याला कुठल्याही पत्रामध्ये पाहायला मिळत नाही. होय, जोपर्यंत शिष्य होते जे येशूला पाहत होते ती कदाचित शेवटली पिढी. त्यानंतर कदाचित पावलाचं उदाहरण आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्याशी बोलला, परंतु देव आम्हाला दिसला, येशू आम्हाला दिसला
अशा प्रकारची साक्ष पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. आम्ही आपल्यासाठी मूर्ती करू नये याचा अर्थ काय? केवळ शब्दशः मूर्ती बनवणं हाच त्यामागे अर्थ नाही, परंतु आमच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला जेव्हा आम्ही देवाचं स्थान देतो त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीची पूजा करत असतो, भक्ती करत असतो. मग त्यामध्ये आमचा कदाचित जॉब असेल, आमचं काम असेल, कदाचित आमचं कुटुंब असेल, आमची संपत्ती असेल, आमचं एखादं पद असेल की जे आम्हाला कधीकधी देवापेक्षा महत्त्वाचं वाटायला लागतं. आणि अनेकांचं पतन त्यामुळे झालेलं आहे की त्यांनी देवापेक्षा आणि देवाच्या वचनापेक्षा देवाने ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, कदाचित त्यांना एखादं पद दिलेलं आहे, कदाचित अधिकार दिलेला आहे, कदाचित संपत्ती दिली आहे, त्या गोष्टी आमच्यासाठी जणू काय एक पाश ठरतात आणि देवापासून ते आम्हाला दूर घेऊन जातात. कधीकधी आमची मंडळी सुद्धा आम्हाला अशा प्रकारे जिवंत देवाच्या सानिध्यापासून दूर नेऊ शकते. मला असे अनेक लोक माहीत आहेत की जे देवाच्या वचनापेक्षा माझे पास्टर काय सांगतात, माझी मंडळी काय सांगते यावर जास्त विश्वास ठेवतात. देवाच्या वचनापेक्षा माझ्या मंडळीची घटना काय आहे, कॉन्स्टिट्यूशन काय आहे यावर पुष्कळदा जास्त भर दिला जातो. देवाच्या वचनाकडं दुर्लक्ष केलं जातं आणि ही एक प्रकारची मूर्तीपूजा आहे. आम्ही कोणत्याही गोष्टीचा मोह धरतो, ती मूर्तीपूजा आहे. आमच्या जीवनामध्ये देवाशिवाय इतर कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आम्ही जास्त महत्त्व देतो त्यावेळेस आम्ही मूर्तीपूजा करत असतो आणि म्हणून आम्हा सर्वांना सावध असण्याची गरज आहे. तिसरी आज्ञा देवाने इस्रायल लोकांना दिली, 7वं वचन, तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. हा परमेश्वराचं नाव हे अत्यंत पवित्र आहे, ते अत्यंत थोर आहे. परमेश्वराचं नाव आपण सहजपणे घेऊ शकत नाही. आज आपण पाहतो की पाश्चिमात्य देशामध्ये येशू ख्रिस्ताचं नाव दुर्भाषण करण्यासाठी, घाणेरड्या गोष्टी बोलण्यासाठी घेतलं होतं. अभिमानाने घेत नाहीत ते. परमेश्वराच्या नावाचा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा दुरुपयोग आज अनेक जण करत आहेत हे आम्हाला पाहायला मिळतं. आमच्यापैकी काही जण सहज म्हणतात नाही का, ओ माय गॉड. त्याचा अर्थ काय? खरोखर आम्ही असं म्हणू शकतो का? जेव्हा आम्हाला आश्चर्य वाटतं त्यावेळेस आम्ही पुष्कळदा अरे बापरे म्हणतो, परंतु इंग्रजीमध्ये कदाचित आम्ही ओ माय गॉड असं म्हणतो. मला असं वाटतं हे अयोग्य आहे. देवाचं नाव अशा प्रकारे आपण व्यर्थ रीतीने घेऊ नये. त्यामध्ये सुद्धा आता लोकांनी शॉर्ट फॉर्म केलेला आहे, OMG. देवाचं नाव व्यर्थ घेण्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यामध्ये सुद्धा त्यांनी काटकसर केलेली आहे आणि देवाचं नावाला ते कमीपणा आणत आहेत. आम्ही प्रत्यक्ष मुखानं सुद्धा देवाचं नाव व्यर्थ घेऊ शकतो, परंतु आपल्या जीवनामधून सुद्धा आपण ज्या प्रकारचं जीवन जगत आहोत त्यामधून सुद्धा देवाच्या नावाला आम्ही कमीपणा आणू शकतो. आणि आज अनेक ख्रिस्ती लोकांची साक्ष जी डागाळलेली आहे त्यामुळं देवाच्या नावाला कमीपणा येत आहे, देवाच्या नावाची निंदा होत आहे. इस्रायल लोकांनी ते केलं. देवाने इस्रायल लोकांना सांगितलं, तुमच्यामुळं माझ्या नावाची निंदा होत आहे. आणि आज ख्रिस्ती लोकांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त हेच सांगेल, तुमच्यामुळं माझ्या नावाची निंदा होत आहे. तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवता, परंतु तुम्ही काय करत आहात? तुमच्यामध्ये सर्व प्रकारचा भ्रष्टाचार आहे, सर्व प्रकारची अनैतिकता आहे, सर्व प्रकारचा लोभ आहे. आमचे ख्रिस्ती पुढारी चर्चच्या प्रॉपर्ट्या विकत आहेत. सर्व प्रकारचा भ्रष्टाचार आज मंडळांमध्ये सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहार होत आहेत आणि त्यामधून ख्रिस्ताच्या नावाला काळिमा फासवला जात आहे. माझं नाव व्यर्थ घेऊ नको ही परमेश्वराची आज्ञा आहे. आज माझ्या जीवनामध्ये ही चूक तर मी करत नाही ना? ज्या प्रकारचं जीवन मी जगत आहे त्यामुळं येशू ख्रिस्ताचं नावाला कमीपणा तर येत नाही ना? आज याचा विचार आम्ही करण्याची गरज आहे. चौथी आज्ञा परमेश्वराने दिली इस्रायल लोकांना, 8वं वचन, शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. आणि 11व्या वचनापर्यंत परमेश्वर त्याचा उलगडा करतो, पण त्याची आज्ञा अत्यंत स्पष्ट आहे. शब्बात दिवस हा पवित्र पाळ. इस्रायल लोकांसाठी शब्बात दिवस म्हणजे शनिवार होता आणि त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की परमेश्वरानं 6 दिवस काम केलं आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली आणि म्हणून शनिवारचा दिवस हा पवित्र झाला, शब्बात झाला.
आणि आमचे काही मित्र जे अद्यापही जुना करार पाळतात त्यांना असं वाटतं की हो, शब्बात दिवस आज सुद्धा शनिवारच आहे. ते इतिहासाकडे दुर्लक्ष करतात की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी झालं. आणि त्यामुळंच प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं, मंडळीचा इतिहास ज्या ठिकाणी आहे की मंडळी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भक्तीसाठी एकत्र जमायला लागली आणि तेव्हापासून हा क्रम बदलला. अशा प्रकारचा एक गैरसमज पसरवला जातो की कॉन्स्टंटाईन बादशाहमुळं ही प्रथा सुरू झाली, पण नाही. प्रेषितांचे कृत्य पुस्तकामध्येच मंडळीचा इतिहास आम्ही पाहतो की त्या ठिकाणी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मंडळी भक्तीसाठी एकत्र जमत होती. भाकर मोडण्यासाठी म्हणजे प्रभुभोजनासाठी आठवड्याच्या पहिल्या दिवशी रविवारी मंडळी जमत होती आणि तो दिवस आज आमच्यासाठी पवित्र आहे. आणि ख्रिस्तीय नात्यानं आम्ही रविवारचा दिवस हा भक्तीसाठी वेगळा केलेला आहे का? पवित्र म्हणजे काय? देवासाठी वेगळं केलेलं, की आम्ही फक्त काही तास, एखादा तास किंवा जास्तीत जास्त 2 तास भक्तीसाठी देतो आणि आम्हाला असं वाटतं होय आम्ही हा दिवस पवित्रपणे पाळतो. नाही. संपूर्ण दिवस आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न करतो ना. आमच्यापैकी अनेकांना रविवारची भक्ती करणं हे सुद्धा फार कठीण जातं. आम्ही इतके कामामध्ये आहोत, आम्हाला इतक्या जबाबदाऱ्या आहेत की आम्हाला असं वाटतं नाही नाही, मला भक्तीसाठी वेळ देणं शक्य नाही. आणि अनेकदा ख्रिस्ती कुटुंब भक्तीकडे दुर्लक्ष करत आहेत. आम्हाला ही चॉईस नाही आहे, आम्हाला ऑप्शन नाही दिलेला. जर शक्य असेल तर रविवारी भक्ती करा, ही आज्ञा आहे. शब्बात दिवस पवित्र पाळ, याचा अर्थ शब्बात दिवशी परमेश्वराच्या आराधनेमध्ये तू वेळ घालव. आम्ही एक गांभीर्यानं करत आहोत का, हा प्रश्न आज आम्हाला विचारायला हवा. आम्ही सुरुवातीला सांगितलं, आज 26 जानेवारीची सुट्टी अनेकांची गेली. कदाचित 26 जानेवारीला आम्ही अनेक प्लॅन्स करतो. आम्ही पिकनिक करतो, आम्ही फिरायला जातो, आम्ही शॉपिंगला जातो. अशा अनेक गोष्टी करायला आम्हाला आवडतात कारण सुट्टी असते. परंतु ख्रिस्तीय नात्यानं आमची पहिली जबाबदारी काय आहे? आम्हाला देवाची भक्ती करणं हे आवश्यक आहे. देवाच्या आराधनेमध्ये, भक्तीमध्ये, प्रार्थनेमध्ये रविवारच्या दिवशी आपण वेळ घालवत आहोत का? इस्रायल लोकांना जी 5वी आज्ञा देवाने दिली ती हे आहे, आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. ही एक अशी आज्ञा आहे की ज्याच्यामध्ये अभिवचन आहे. अभिवचनासह दिलेली आज्ञा आहे की आईबापांचं मान राख म्हणजे तू चिरकाळ राहशील. ज्यावेळेस आम्ही आपल्या आईवडिलांचा मान राखतो त्यावेळेस आम्ही स्वतःवरच एक जणू काही मेहरबानी करत असतो. कारण देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. आम्ही आपल्या आईवडिलांसाठी जे आपलं कर्तव्य पार पाडतो त्यामध्ये आपण फार मोठा त्याग वगैरे करत नाही. खरं म्हणजे आमच्या स्वतःसाठी ते चांगलं आहे. पण देवाचं अभिवचन असं आहे की त्या देशामध्ये तू चिरकाळ राहशील. आणि म्हणून आम्हाला आपल्या आईवडिलांचा आदर राखणं, सन्मान करणं, त्यांची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे, नाही का? आजकाल आम्ही अशा जगामध्ये राहत आहोत की मुलं आपल्या आईवडिलांजवळ राहू शकत नाहीत. कामानिमित्तानं त्यांना परदेशी जावं लागतं, वेगवेगळ्या शहरांमध्ये जावं लागतं, फिरावं लागतं. त्यामुळे कदाचित आपल्या आईवडिलांबरोबर ते राहू शकत नाही. तरीसुद्धा आपल्या आईवडिलांची जबाबदारी ते टाळू शकत नाहीत. आपल्या आईवडिलांची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आज मुलांना करायचं आहे. मला यामध्ये थोडीशी भर घालू द्या. मुलांना अशी आज्ञा दिलेली आहे की तुम्ही आपल्या आईवडिलांचा सन्मान करा, त्यांचा आदर करा. परंतु आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळतं की अनेक मुलं आपल्या आजी आजोबांचा सुद्धा आदर करतात. आणि पुष्कळदा हे अतिशय सुंदर नातं आम्हाला पाहायला मिळतं की जे आजी आजोबा आहेत त्यांची जी नातवंड आहेत त्यांचं एक फार अत्यंत जवळचं गोड नातं असतं. ते एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात. आणि पुष्कळदा आपल्याला पाहायला मिळतं की वृद्ध आई वडिलांजवळ त्यांची मुलं जर नसली तर त्यांची नातवंड असतात आणि ती त्यांची फार चांगली काळजी घेतात. आमच्या स्वतःच्या घरामध्ये आम्हाला हे पाहायला मिळालं. माझ्या आईवडिलांची काळजी त्यांच्या नातीनं पद्मिनी थॉमस हिने फार चांगली घेतली. तिनं त्यांना आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं, त्यांची काळजी घेतली आणि आपलं प्रेम त्यांना दिलं. त्यांचा खूप सन्मान तिनं केला. आणि आमचा विश्वास आहे की ती कधीच आपल्या आशीर्वादांना मुकणार नाही. आम्ही आमच्या भाचीला, पद्मिनीला मदर थेरेसा म्हणतो. आमच्या घरातील ती मदर थेरेसा आहे. कारण
तिच्या जीवनामध्ये जे कोणी वडील व्यक्ती आल्या त्या सर्वांचा तिने केवळ सन्मानच नाही केला, पण तो अत्यंत जिव्हाळ्यानं, अत्यंत प्रेमानं, अत्यंत आपुलकीनं तिनं त्यांची काळजी घेतली. आणि फार सुंदर उदाहरण आमच्या कुटुंबामध्ये आहे. कदाचित सर्व कुटुंबांमध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत की ज्या इतरांवर खूप प्रेम करतात, इतरांची खूप काळजी घेतात. आणि केवळ मुलंच नाहीत, परंतु नातवंड सुद्धा असे आहेत. कदाचित आमचे भाचे, पुतणे असे वेगळे नाते आहेत की जे आपल्या घरातील जे वृद्ध आहेत त्यांची काळजी घेतात. आणि कुटुंबामध्ये मला असं वाटतं हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे. आपल्या कुटुंबामध्ये अशा प्रकारे आपण त्याचा अनुभव घेत आहात का? 6वी आज्ञा इस्रायल लोकांना परमेश्वराने ही दिली, खून करू नको. पहा, हे आपण समजून घ्यायला हवं. ज्यावेळेस तुम्हाला एखादा अधिकार आहे, जर तुम्ही सैन्यामध्ये आहात, जर तुम्ही सैनिक आहात, शिपाई आहात, तर तुम्हाला आपल्या बंदुकीचा उपयोग करावा लागतो. शत्रूला तुम्हाला गोळी घालावी लागते, परंतु तो खून नाही आहे. इस्रायल लोक वचनदत्त देशामध्ये जात असताना त्यांच्यासमोर अनेक शत्रू होते. त्या शत्रूंवर त्यांना हल्ला करायचा होता, त्यांना मारायचं होतं. त्यानंतरच त्यांना आपलं वचनदत्त देश मिळाला असता आणि म्हणून त्यांना हत्या करावी लागत होती. परंतु माझा हा विश्वास आहे की इस्रायल लोक एक राष्ट्र म्हणून राहत असताना त्यांनी परस्परांमध्ये एकमेकांची हत्या करू नये. खून करू नको म्हणजे आपल्या शेजाऱ्याचा खून करू नको, आपल्या शेजाऱ्याची हत्या करू नको, अशा प्रकारचा आदेश, अशा प्रकारची आज्ञा परमेश्वराने इस्रायल लोकांना दिली. याविषयी बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला हे सुद्धा पाहायला किंवा ऐकायला आम्हाला आवडेल, नाही का? मत्तेय शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायामध्ये डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? 17 वचन, नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयाला मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करावयाला नाही तर पूर्ण करावयाला आलो आहे. आणि मग पुढे जाऊन तो म्हणतो 21व्या वचनामध्ये, खून करू नको आणि जो कोणी खून करेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. प्रभू येशू ख्रिस्तानं या आज्ञेचं किंवा सर्वच आज्ञांचं जे स्वरूप आहे ते बदलून टाकलं, ते अत्यंत उच्च पातळीवर नेलं. तो म्हटलं, प्रत्यक्ष खून करणं तर फार दूरची गोष्ट आहे, तू शब्दानं सुद्धा एखाद्याचा अपमान करतोस तेव्हा ते खून करण्यासारखं आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला हे शिकवतं, विशेषतः नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हे शिकवलं की तुमच्या कृतीनंच नाही परंतु तुमच्या विचारांनी सुद्धा तुम्ही पाप करता. आणि म्हणून आपल्या विचारांवर तुम्ही नियंत्रण करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या संदर्भामध्ये इतर आज्ञाचा आपण विचार करताना या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील. आपण खून का करायला नको? कारण जीवन हे देवानं दिलेलं दान आहे. फक्त देवालाच अधिकार आहे जीवन देण्याचा, आणि म्हणून जीवन घेण्याचा अधिकार सुद्धा केवळ देवाला आहे. आम्हाला तो अधिकार दिलेला नाही. अर्थात स्वसंरक्षणार्थ आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो ती वेगळी गोष्ट आहे, परंतु विनाकारण एखाद्याची हत्या करणं, स्वार्थासाठी इतरांची हत्या करणं, याला देवाचं वचन परवानगी देत नाही. 7वी आज्ञा परमेश्वराने इस्रायल लोकांना दिली ती ही आहे, व्यभिचार करू नको. ज्या लोकांमध्ये यहुदीच लोक राहत होते, यहुदी समाज, यहुदी राष्ट्र राहत होतं, त्याच्या आजूबाजूला सर्व प्रकारची अनैतिकता होती. कुठल्या प्रकारचं बंधन त्यांना नव्हतं. आणि अशा समाजामध्ये राहत असताना यहुदी लोकांनी एक चांगलं जीवन जगावं ही देवाची इच्छा होती, आणि म्हणून त्यांना आज्ञा दिली की व्यभिचार करू नको. आणि आज ख्रिस्ती समाजाला सुद्धा तीच आज्ञा परमेश्वर देत आहे की आम्ही व्यभिचार करू नये. आता त्याविषयी बोलताना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? मत्तेयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 27वा वचन, व्यभिचार करू नको म्हणून सांगितले हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो किंवा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे कामेच्छेने पाहते, त्याने आपल्या मनात तिच्याशी किंवा त्याच्याशी व्यभिचार केलाच आहे. व्यभिचाराच्या विषयी बोलताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्याची पातळी अत्यंत उच्च स्थानी नेऊन ठेवतो. तो म्हणतो, शरीराने तुम्ही व्यभिचार करता हे आहेच भयंकर, परंतु त्यापेक्षाही त्याची सुरुवात
तुमच्या विचारांनी होती, तुमच्या डोळ्यांनी होती. आणि आम्ही ज्या जगामध्ये राहत आहोत, आम्हाला सर्व ठिकाणी सर्व प्रकारचा व्यभिचार पाहायला मिळतो आणि आमच्या डोळ्यांवर आम्हाला नियंत्रण करणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे, नाही का? कदाचित आम्ही सर्वच जण त्यामध्ये कमी पडलो आहोत, अपयशी ठरलो आहोत आणि म्हणून आम्हा सर्वांनाच पश्चातापाची गरज आहे. आमचा व्यभिचार केवळ शरीरामध्येच होत नाही, आमच्या विचारांमध्ये होतो, आमच्या शब्दामध्ये होतो, आमच्या डोळ्यांमध्ये होतो, आमच्या ऐकण्याद्वारे होतो. वेगळ्या पद्धतीनं आज आम्ही व्यभिचार करत आहोत. आमच्या आर्थिक बाबतीमध्ये आम्ही व्यभिचार करत आहोत आणि म्हणून आम्हाला आज क्षमेची आवश्यकता आहे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन आपल्या पापांबद्दल पश्चाताप करण्याची गरज आहे की त्यानं आम्हाला मुक्त करावं, शुद्ध करावं, आम्हाला क्षमा करावी. 8वी आज्ञा परमेश्वरानं इस्रायल लोकांना दिली आणि ती म्हणजे चोरी करू नको. चोरी करणं याचा अर्थ अर्थातच एखाद्याचे पैसे लुबाडणं, एखाद्याची मालमत्ता लुबाडणं हे जरी आहे तरी सुद्धा आम्ही आज वेगवेगळ्या मार्गाने चोरी करू शकतो. आम्ही इतरांचे विचार चोरी करू शकतो. ज्यावेळेस आम्ही एखाद्याचं चारित्र्य हनन करतो त्यावेळेस त्याच्याजवळच आम्ही हिरावून घेत असतो, त्याची शांती आम्ही हिरावून घेत असतो. आम्ही वेगवेगळ्या मार्गानं इतरांकडून चोरी करू शकतो. आणि इस्रायल लोकांना देवानं आज्ञा दिली की चोरी करू नको. याचा अर्थ दुसऱ्यांच्या कोणत्याही गोष्टीवर तुम्ही अधिकार गाजवू नका, दुसऱ्यांच्या गोष्टींचा तुम्ही लोभ धरू नका, दुसऱ्यांच्या गोष्टी स्वतःच्या म्हणून घेण्याचा प्रयत्न करू नका. जे आपलं नाही ते जेव्हा आपण स्वतःजवळ ठेवतो ती एक चोरी आहे. देवाला देण्याविषयी सुद्धा देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, जर आम्ही देवाला देत नाही तर आम्ही देवाची सुद्धा चोरी करतो. आणि आज आम्हा प्रत्येकाला स्वतःचं जीवन तपासण्याची गरज आहे. आज माझ्याकडून कोणत्या बाबतीमध्ये चोरी होत आहे का? जे माझं नाही, जे इतरांचं आहे, जे देवाचं आहे ते चोरण्याचा मी प्रयत्न करत आहे का? आम्ही इतरांचा वेळ चोरी करू शकतो, आम्ही इतरांची बुद्धिमत्ता, विचार चोरी करू शकतो. आज आपण ज्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये राहत आहोत, आम्ही कॉपी पेस्ट करतो, इतरांच्या गोष्टी घेतो आणि स्वतःच्या म्हणून आपण खपवायचा प्रयत्न करतो, नाही का? ही सुद्धा चोरीच आहे. आणि म्हणून आम्हाला सावध होण्याची गरज आहे, आम्हाला पश्चातापाची गरज आहे. 9वी आज्ञा परमेश्वराने इस्रायल लोकांना दिली, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. परमेश्वराची अपेक्षा आहे की आमच्या शेजाऱ्यावर आम्ही प्रीती करावी. जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, अशी आज्ञा देवाने दिलेली असताना आम्ही त्याच्याविरुद्ध जेव्हा खोटी साक्ष देतो त्यावेळेस त्याच्याविरुद्ध आम्ही गुन्हा करत असतो आणि आम्ही देवाची आज्ञा मोडत असतो. आणि म्हणून देव इस्रायल लोकांना सांगतो की शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, त्याला नुकसान पोहोचवू नको, त्याचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी तू जबाबदार ठरशील जर तू खोटी साक्ष दिली. कदाचित हे कोर्टरूमचं दृश्य आहे की कोर्टामध्ये एक केस चालू आहे आणि तुमच्या एका साक्षीमुळं ती संपूर्ण केस बदलू शकते. एखादी निरपराध व्यक्ती तुमच्या खोट्या साक्षीमुळं तुरुंगामध्ये जाऊ शकते किंवा भयंकर शिक्षेसाठी पात्र ठरू शकते. किंवा तुम्ही जर योग्य साक्ष दिली तर एखादी व्यक्ती तिची सुटका होऊ शकते, बंधनातून मुक्त होऊ शकते. पहा आमची साक्ष किती महत्वाची आहे. देवाचं वचन जे आमच्याकडे आलेलं आहे ना, ते का आलं? कारण त्याच्या शिष्यांनी साक्ष दिली. ही देवाची साक्ष आहे आमच्यासाठी. देवाचं वचन म्हणजे देवाच्या लोकांची साक्ष तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. आज माझ्या जीवनामधून मी कोणत्या प्रकारची साक्ष जगाला देत आहे? आणि मग शेवटची 10वी आज्ञा काय आहे? आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नको. आज जर हे वचन आलं असतं तर कदाचित बायबलमध्ये आपल्याला हे वाचायला मिळालं असतं, आपल्या शेजाऱ्याची कार, आपल्या शेजाऱ्याचं घर, आपल्या शेजाऱ्याचा मोबाईल याची अभिलाषा धरू नको. आणि होय, आज आमच्यासाठी तो संदेश आहे. इस्रायल लोकांना देवाने ही आज्ञा दिली की आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, त्याच्या कोणत्याही गोष्टीची अभिलाषा धरू नको. आणि अशा प्रकारचं स्वच्छ मन आज आम्हाला असण्याची गरज आहे. आम्ही पुष्कळदा पाहतो की जे मिशन कंपाऊंड असतं ते एक अतिशय भयंकर अशी साक्ष असते की त्या ठिकाणी लोक एकमेकांवर प्रेम नाही करत, उलट एकमेकांचा द्वेष करतात.
अनेक प्रकारच्या भानगडी, अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आज मिशन कंपाऊंडमध्ये होताना आम्हाला दिसतात. कारण आम्ही एकमेकांच्या गोष्टींचा लोभ धरतो. लोभ म्हणजे मूर्तीपूजा आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि आज आम्ही आपल्या लोभावर विजय मिळवायला हवा. सर्व प्रकारचा लोभ ही मूर्तीपूजा आहे आणि देवानं आम्हाला कृपा पुरवावी आणि सर्व प्रकारच्या लोभावर आम्ही विजयी व्हावं, त्यापासून आम्ही मुक्त व्हावं, यासाठी आपण देवाचं सहाय्य मागूया. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ज्या प्रकारे भारतीय राज्यघटना आम्हाला एक चौकट देते, त्याच प्रकारे देवाच्या आज्ञा आम्हाला या जगामध्ये जगण्यासाठी एक चौकट देते. आमचं वैयक्तिक जीवन कसं असावं, आमचं कुटुंबाचं जीवन कसं असावं, आमच्या मंडळीचं जीवन कसं असावं, समाजामध्ये आम्ही कसं जगावं, यासाठी देवाच्या आज्ञा आम्हाला एक चौकट देतात. आणि त्या चौकटीमध्ये आम्ही जेव्हा राहतो त्यावेळेस आम्ही सुरक्षित असतो. त्या चौकटीमध्ये जेव्हा आम्ही राहतो त्यावेळेस आम्ही इतरांना आशीर्वाद ठरतो. त्या चौकटीमध्ये जेव्हा आम्ही राहतो त्यावेळेस आमचे एकमेकांशी संबंध प्रेमाचे, आदराचे आणि समजुतीचे असे असतात. आणि म्हणून आज आम्हा सर्वांना या चौकटीमध्ये राहण्याची गरज आहे. आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये या चौकटीमध्ये राहण्यासाठी, या घटनेमध्ये राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत का? जर नसेल तर त्यासाठी आज प्रजासत्ताक दिनी आपण स्वतःचं समर्पण त्यासाठी करूया. देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करू. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझ्या पवित्र वचनामधून 10 आज्ञा काय आहेत हे पुन्हा एकदा तू आम्हाला दाखवलंस, त्याची आठवण आम्हाला करून दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आज आम्ही भारत देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना प्रभू, या देशाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. जी राज्यघटना आमच्या नेत्यांनी तयार केली त्यांच्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, या राज्यघटनेप्रमाणे आम्ही आपलं जीवन जगावं. विशेषतः जे राज्यकर्ते आहेत त्यांनी राज्यघटनेमध्ये कोणताही बदल करू नये, तोडफोड करू नये, परंतु ज्या प्रकारे आमच्यासाठी ती तयार करण्यात आलेली आहे त्याचं पालन त्यांनी करावं. प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे स्वतःचं जीवन जगता यावं, आपल्या देवाची आराधना करता यावी, आपल्या विश्वासाचं प्रगटीकरण करता यावं, यासाठी प्रभू आमच्या देशामध्ये योग्य प्रकारचं वातावरण असावं, यासाठी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आज आम्ही पाहतो की आज आमच्या भारताच्या अनेक भागांमध्ये विश्वासणाऱ्यांवर हल्ले होत आहेत, पालकांवर हल्ले होत आहेत, त्यांना मारहाण करण्यात येते, त्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात येतं, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करण्यात येतात. प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, दया कर, कृपा कर प्रभू. आणि राज्यघटनेनं जो अधिकार आम्हाला दिलेला आहे तो या देशामध्ये आम्हाला त्याचा उपभोग घेता यावा, आम्हाला आमचं जीवन अत्यंत आनंदानं घालवता यावं, तुझी भक्ती आम्हाला करता यावी, तुझी सुवार्ता आम्हाला गाजवता यावी, यासाठी प्रभू सर्व ख्रिस्ती मंडळीचं तू सहाय्य कर, विश्वासणाऱ्यांचं सहाय्य कर, संरक्षण कर प्रभू. प्रभू, आमच्या देशावर तू कृपा कर, दया कर. सर्व प्रकारचा अन्याय, सर्व प्रकारची अनैतिकता तू नष्ट कर. आमच्या देशामध्ये शांती राहावी, सुबत्ता राहावी, बंधुभाव राहावा, यासाठी आम्ही तुला विनंती करतो. आमच्या देशाचे सर्व पुढारी त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. प्रभू, तू दया कर, त्यांचं अंतःकरण तू बदल, त्यांनी तुझं भय बाळगावं आणि सर्व लोकांना सारखाच न्याय द्यावा, यासाठी प्रभू आमच्या राज्यकर्त्यांचं सहाय्य कर, त्यांना तू बुद्धी दे, मार्गदर्शन कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, तू त्यांना स्पर्श कर, त्यांना तू आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद, त्याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये त्यांना येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची तू भेट घे, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्हा सर्वांना सांभाळ, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. तुझी सेवा करण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो, म्हणतो आहे, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ,
तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा स्तवा हो त्याला हालेव, तो बाप पुत्र आत्माजा प्रेक्याला द्या अनंत मा. आमेन. प्रियजन हो, आजची उपासना आवडली, आशीर्वाद मिळाला. हा आशीर्वाद आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना देणार आहात ना? उपासनेची लिंक त्यांना पाठवताय ना? चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.